रुईखेड अंजनगाव तालुक्यातील प्रफुल्ल चोपडे आहे आपल्यासोबत, ज्यांचे मुलगा होता 5 दिवसापूर्वी त्याचा जन्म झाला आणि आज जे अमरावतीच्या स्त्री रुग्णालयामध्ये जी घटना घडली त्याच्यात त्यांचा होळ करून मृत्यू झालेला. आपल्यासोबत त्यांचे वडील आहे. केव्हा डिलिव्हरी झाली होती, केव्हा मुलगा झाला होता आणि काय घडलं? बुधवारी झाला होता मुलगा. तिच्या डॉक्टरसुद्धा 3 वाजता करणार होते, पण त्यांनी पण 6 वाजता केली. 6 वाजता केली तर त्याच्यामध्ये त्यांनी शी केली बाळाने. नंतर मग आपल्या प्रायव्हेटचे योगीराज म्हणून आहेत वरुडचे, त्यांनी सांगितलं की लवकर तुम्ही इथून हलवा, आमच्या हॉस्पिटलला आणा. तिच्या हॉस्पिटलला गेलो. तिच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी अजून दुसरं काही सांगितलं की बा आता याला नागपूर किंवा अमरावती हलवाल. तर मग आम्ही इकडे आणलं, स्त्री रुग्णालयामध्ये. तर मग इथं आल्यानंतर 2 वाजता भरती केलं. केव्हा? बुधवारी रात्री. आणि मग आज 5 दिवस झाले ते हे असं झालं, अशी घटना घडली. तुम्हाला केव्हा माहीत झालं आग लागली? हे रात्री 4 वाजता. अच्छा. एक वरतून माणूस आला खाली, ते सायरन वगैरे काहीच वाजलं नाही. अच्छा. तर तो खाली आला, अरे चला म्हणते आग लागली म्हणते, चला लवकर. त्याचा मुलगा पण होता, त्याच्यात 6 ग्रॅमचाच होता. अच्छा. त्याचा वाचला. तर तुम्हाला माहीत झालं की तुम्ही वरत येऊन काय पाहिलं? हे सारं धुकं होतं, सर्व अच्छा. धुपट होतं. आग खूप भयानक होती ते. तुम्ही होते तर काय काय पाहिलं तुम्ही तिथे? पूर्ण धुवा झालेला होता. म्हणजे ते मावशी बहिणी असं सिलेंडर लोटलेलं, सिस्टरला एकही नाही लागला, काळ्या पण नाही झाल्या त्या. तिथे अग्निशमनचं ते यंत्र जे स्प्रिंकलर पाणी येते ते आलं नव्हतं का तिथे? नाही, काहीच नाही. म्हणजे अग्निशमन यंत्रणा बंद होती तिथे? बंद होती सर्व. ते पाणीच नव्हतं. ते पाईप नेला यांनी खालून. आम्ही झोपलो होतो रोडवर. अच्छा. झोपायला पण जागा नाही ना तिथं. माणसांना पण पाहिजे ना झोपायला जागा. पेशंट राहिल्यानंतर आई बाबा तर येणारच आहेत, बाबा तर येणारच आहेत. तिथं नाही संडासला बाहेर जावं लागते. इथं काहीच नाही आहे. नवीन इमारत बांधली, नवीन फक्त स्त्रीसाठी आहे अंदर. तर बाहेर तर बांधायला पाहिजे ना, काही ना काही ते सोय करायला पाहिजे. अंदर राहायला पाहिजे आमच्यासाठी काही ना काही सोय. तुम्ही कोण आहात? मी आते आहे मूल बाळाची. काय वाटते तुम्हाला एकंदरीत या प्रकारावर? असं किती 3 बाळाचा झोळ करून मृत्यू झाला? खूप झालेलं आहे. माझंही शिजर झालं होतं तर मला पूर्ण सुचेरिंगसाठी नेलं होतं. माझी ओपन झाली होती तिथेही असंच झालं होतं. पत्रकार आले होते तेव्हाही पण. या घटनेकडे कसं पाहता तुम्ही? काही नाही, तिथं शील लागलं पाहिजे पूर्ण. बघू शकतो की रुग्णालयाला सील लागलं पाहिजे अशी भावना या कुटुंबाची आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्राणे निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.